तर पुण्यातल्या जैन बोर्डिंगमध्ये मुरलीधर मोहोळ उपस्थित झालेले होते। त्यानंतर काही जैन समाज आक्रमक झालेला आहे, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। विश्वस्तनीय जागेच्या विक्रीला मंजुरी देताना काही सर्व नियम आणि कायद्यांची पायमल्ली केली, एका बिल्डरला ही जागा दिल्याचा आरोप जैन समाजाने केलेला होता। संबंधित अधिकारी आहेत ज्यांनी कार्याला मदत केली, कॉर्पोरेशनचं महानगरपालिका आहे, त्यात आयुक्त ह्या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे की त्याच्यामुळं भविष्यामध्ये असे गैरप्रकार करताना त्याला प्रतिबंध लागेल। त्याबरोबरच सेल डीड करताना ज्या अधिकाऱ्यांनी व्हेरीफाय न करता सेल डीड केलंय, त्यांनी खोटे सर्च रिपोर्ट बनवलेले आहेत, त्यांनी खोटे व्हॅल्युएशन रिपोर्ट बनवले आहेत, त्यांच्याशिवाय कारवाई केली पाहिजे। दुसरी गोष्ट, सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे मोडकळीस न आलेली बिल्डिंग आहे, तरी सुद्धा मोडकळीस आल्याचं जे दाखवलेलं आहे त्या संबंधित ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि हे जे ट्रस्ट आहे हे ट्रस्ट बरखास्त करावं। ऐका एक मिनिट ह्याच्यात साधारण या बिल्डिंगला 100 वर्ष या बिल्डिंग काय होणार नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, या ठिकाणी गेल्या महावीर जयंतीला माननीय मोहोळ साहेब, विशालजी हे सर्व लोक आले होते आणि विशालजी त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मंदिराची पाहिले, मंदिर चांगलं वाटलं, जागा चांगली वाटली आणि त्यानंतर पुढचं काय घडलं तुम्हाला माहिती आहे। पण ते म्हणतात की माझा हस्तक्षेप नाहीये, माझा कागदावर नाव नाहीये म्हणतात। आता तुम्ही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।